स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेचे औचित्य साधून कराड शहरातील चौक सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता। स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहर स्वच्छ करण्याबरोबर सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी नगरपालिकेने पावले टाकली व या उपक्रमांतर्गत शहरात आकर्षक कारंजे उभारण्यात आले होते। मात्र सध्या काही ठिकाणी या कारंजाची दुरावस्था झाली असून कारंजे गेले महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याचे पाहावयास मिळत आहे। कराड शहरातील विजय दिवस कामगार चौकातील कारंजे गेली 1 महिन्यापासून बंद असल्याने त्या ठिकाणी टाकीत घाण व शेवाळे साचले असून मच्छरांचा त्रास येथील रिक्षा चालक व नागरिकांना होत आहे। कारंजे बंद असल्याबाबत नागरिकांनी संबंधित प्रशासनाला कळविले असता तुम्ही ते दुरुस्त करा असा उलट सवाल संबंधित प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी दिला असल्याने नागरिक संतापले असून विजय दिवस कामगार चौकात असलेला कारंजा पालिकेने लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। कराड 24 न्यूजसाठी संतोष वायदंडे, कराड। कराड नगर परिषद सुशोभीकरणात करण्यात आलेली कारंजी गेले 1 महिना झालं बंद आहे। त्यात नादुरुस्त आहे, त्यात पाणी साठा झालेला आहे, त्यामुळे मच्छर चावतात, पाण्यात शेवाळ तयार झालेला आहे। त्याकडे नगर परिषदला आम्ही 2-3दा तक्रार देऊनही कोणी लक्ष देत नाही, त्याकडे लक्ष द्यावं। कराड नगर परिषदमध्ये सुशोभीकरणासाठी कारंजे बसवण्यात आलेले आहे। सदर त्या कारंजाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आणि विजय दिवस साईबाबा मंदिरा शेजारी कारंजा गेली 1 महिना झाला बंद आहे। सदर आम्ही नगरपालिकेत तक्रार देऊनही त्यावरती कोणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहे। सदर आमची विनंती आहे की तो कारंजा लवकरात लवकर चालू करून आतलं स्वच्छता करावी। मी विकास माने रिक्षा गेटवरून बोलतो आहे। साधारण 1 महिन्यापासून लाईटचे डांबावरचे लाईटचे कनेक्शन बी नादुरुस्त आहे, तरी नगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावे। MSCBला ही तक्रार केली होती, पण ते करतो म्हणतात, पण काय लक्ष देत नाही। तर आमच्याकडं विनंती आहे की दुरुस्ती करून लवकरात लवकर घ्यावी।